उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याकरता आग्रही असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवूनच निवडणुकीला सामोरं जाऊया असं आता सांगण्यात येतंय। मविया मेळाव्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरेंनी आता साथ घातलेली आहे। ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र घातक आहे असं उद्धव ठाकरे म्हणतायत। जागा जास्त येण्याकरता आपापसात पाडापाडी होते असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। पाहूया। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत। त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा। उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।